नमस्कार। लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर देशभरातील राजकीय घडामोडींना वेग आलाय। त्यातच राज्यातील राजकारणातही सध्या वेगवेगळी समीकरणं जुळताना दिसून येत आहेत। काल याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात भेट झाली। या भेटीत आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत येण्यावर चर्चा झाली। दरम्यान या भेटीत राज ठाकरेंनी महायुतीला दिलेला प्रस्ताव फेटाळण्यात आल्याचं बोललं जात आहे। मागील काही दिवसांपासून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदे आणि पवार यांच्या महायुतीत आता मनसेही सामील होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। अशातच राज ठाकरे आणि अमित शहा यांच्यात काल बैठक पार पडली। या बैठकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2 जागा दक्षिण मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई मनसेला देण्यात यावी असा प्रस्ताव भाजप समोर ठेवला होता। राज ठाकरेंचा हा प्रस्ताव अमित शहानी मात्र फेटाळला आहे। केवळ 1 जागा देणं निश्चित, पण दुसरी जागा देणं कठीण असल्याचं अमित शहानी राज ठाकरेंना सांगितलंय। तसेच राज ठाकरेंनी लोकसभेनंतर कसं पुढे जायचं याबद्दलही विचारणा केली। त्यावर या घडीला कुठलीही कमिटमेंट देणं शक्य नाही असंही अमित शहा यांनी राज ठाकरेंना म्हणाल्याची माहिती मिळत आहे। विधानसभा देखील एकत्र लढू, पण तेव्हाच जागा वाटप तेव्हाच ठरवू असंही अमित शहा यांनी म्हटलंय। महत्त्वाचं म्हणजे याआधी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे झालं त्याची पुनरावृत्ती व्हायला नको आणि म्हणूनच आता फक्त लोकसभा निवडणुकांसंदर्भात बोलू, विधानसभेचं विधानसभेला ठरवू अशी स्पष्ट भूमिका भाजप नेते अमित शहानी राज ठाकरेंसमोर मांडल्याची माहिती मिळत आहे। अमित शहांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असे राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।